लाडक्या भगिनींकरिता एक दिलासादायक आणि थोडी आनंददायक बातमी सुद्धा आहे. ती समोर आलेली आहे लाडक्या भगिनींनो. तर ती आपणा सर्वांपर्यंत परत एकदा शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर लाडक्या भगिनींनो, या अगोदर लाडक्या बहिणी संदर्भात जेव्हा माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला, अपडेट आपणा सर्व लाडक्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस किंवा ज्यावेळेस नोव्हेंबरचे पैसे आले, डिसेंबरचे पैसे आले, या संदर्भातली अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत जेव्हा ही माहिती पोहोचवली, त्यावेळेस खूप साऱ्या लाडक्या भगिनींच्या माध्यमातून फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर माझे व्हिडिओ असतील किंवा इतरांचे व्हिडिओ, इतरांच्या बातम्या असतील, पेपरच्या बातम्या असतील, कात्रणं असतील, त्यांच्या खाली सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट येत होत्या की आम्ही केवायसी केली, आमची केवायसी बरोबर आहे, सर्व काही बरोबर आहे, तरी सुद्धा आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये. काही जणांनी या सुद्धा कमेंट केल्या होत्या की आमची केवायसी चुकलेली आहे. काही जणांनी म्हणजे बऱ्याचशा लाडक्या भगिनींनी हे सुद्धा सांगितलं की ते आम्हाला प्रश्न समजलेच नाही. काही लाडक्या भगिनींनी हे सुद्धा सांगितलं की त्या प्रश्नाचं उत्तर हो करायचं होतं की नाही करायचं होतं. आता मुळात खऱ्या अर्थाने ही चूक यांची आहे की त्यांनी प्रश्न असे समोर मांडले तुमच्या आमच्या सर्व लाडक्या भगिनींपर्यंत. त्यामुळे ह्या चुका झाल्या. तर आता या सर्व लाडक्या भगिनींकरिता मागच्या बऱ्याच दिवसापासून माध्यमांच्या माध्यमातून अशा बातम्या येत होत्या की अंगणवाडी सेविका ताई यांच्या मार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे. परंतु ती पडताळणी सुरू झालेली कुठेही दिसत नव्हती किंवा लाडक्या बहिणी स्वतःहून त्या अंगणवाडी ताईसोबत संपर्क करत होत्या. तेव्हा बऱ्याचशा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी अंगणवाडी ताईंनी त्यांना सांगितलं की आम्हाला कुठलीही अपडेट आलेली नाहीये किंवा तसा आदेश, तसं पत्र, काही माहिती पोहोचलेली नाहीये. परंतु या 2-4 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली झालेल्या आहेत. 2-4 दिवसामध्ये म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं जे अकाली निधन झालेलं आहे, याच्या अगोदरचा विषय, याच्या अगोदर 2-4 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला होता, हालचाली झाल्या होत्या आणि जवळपास सर्वच जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश देण्यात आलेले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा महिला व बाल विकास जे खातं आहे, पंचायत समिती, त्यांच्या मार्फत गाव पातळीवर अंगणवाडी सेविकाताई यांच्यापर्यंत यांच्या माध्यमातून फिजिकल व्हेरिफिकेशन कसं करायचंय, काय-काय प्रश्न उत्तर घ्यायचे आहेत, त्या लाडक्या बहिणींचं काय-काय जे हमीपत्रामध्ये उल्लेख केलेला होता, त्या सर्व गोष्टी कशा तपासायच्या आहेत आणि ती माहिती कशी समोर पोहोचवायची आहे, या संदर्भात बऱ्याचशा ठिकाणी अपडेट दिलेली आहे, आदेश निघालेले आहेत. त्यामुळे असे आदेश आलेले असताना सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना तसं काही होताना दिसत नव्हतं. परंतु आता दादा एक्सपायर झाले याच्या 2-4 दिवसा अगोदरपासूनच जवळपास बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये, बऱ्याचशा ठिकाणी अंगणवाडी सेविकाताई लाडक्या बहिणीशी संपर्क साधताना दिसत आहे. त्यांच्या घरोघरी जात आहेत, प्रश्न विचारत आहे, विचारपूस करत आहे, ते नियमात बसतात का नाही त्याची सुद्धा माहिती जमा करत आहे आणि आता ती माहिती जमा झाल्याच्या नंतर ती माहिती वरपर्यंत पोहोचणार आहे. फक्त यामध्ये असं होणार आहे या प्रक्रियेमध्ये की साहजिकच आहे की या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे. तर आता लाडक्या बहिणीकडून या प्रक्रियेमध्ये वेळ लागत असताना महत्त्वाचा विषय असा सुरू आहे की त्यांच्याकडून एक मागणी करण्यात येत आहे की आमचं सर्व काही खरं आहे. आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्त्याचं जे वितरण झालेलं नाहीये, ते अनुदान आम्हाला आता जानेवारीच्या हप्त्याच्या सोबत मिळायला हवं. आता मुळात खऱ्या अर्थाने आज 31 जानेवारी 2026 झालेली आहे आणि जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाहीये, वितरणाचा मेळ नाहीये, काही निधीचं अवेलेबल किंवा शासन निर्णय किंवा कुठलं काहीही दिसत नाहीये. आता फक्त बघण्यासारखं असणार आहे की 5 फेब्रुवारीला ज्या भागामध्ये मतदान होणार होतं, ते उपराष्ट्रपती सॉरी आपले उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे ते 7 तारखेला झालेले आहे. त्याच्यामुळे आता 7 तारखेच्या अगोदर हे देण्यात येते का? काही अपडेट मिळते का? ते पाहण्यासारखं असणार आहे. परंतु सध्या तरी भलेही अनुदान मागे-पुढे होत असेल, मागे-पुढे झालेलं असेल, 2-3 महिन्याचं मिळालेलं नसेल, परंतु लाडक्या बहिणींना ई-केवायसी परत करण्याकरिता, ती दुरुस्ती करण्याकरिता संधी मिळणे आवश्यक होतं. पोर्टलच्या माध्यमातून तर नाहीये. कारण पोर्टलच्या माध्यमातून परत एक वेळ चूक होऊ शकते. असा त्यांनी कयास लावला असेल कदाचित. यामुळे त्यांनी थेट अंगणवाडी सेविका ताईला ही जबाबदारी सोपवलेली आहे. हे काम सोपवलेलं आहे. त्यांच्या माध्यमातूनच आता ही प्रक्रिया पार पडणार आहे. तर आता तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या अंगणवाडी सेविका ताईसोबत संपर्क साधायचा किंवा खऱ्या अर्थाने सांगायला गेले तर अंगणवाडी सेविका ताई तुमच्यासोबत संपर्क साधतील. कारण की त्यांच्यापुढे तशा याद्या तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरसह देण्यात
येत आहे जवळपास सर्व जिल्ह्यातील सर्व भागामध्ये. ज्या भागामध्ये पोहोचल्या नसतील, ज्यांना आदेश अपडेट अजून मिळाले नसेल, त्या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो. परंतु मी आपणा सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा आश्वासित करू इच्छितो. लाडक्या बहिणींनी या अगोदर सुद्धा मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं, घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, कुठलेही व्हिडिओ पाहून चिंतेत पडू नका. तुमच्यासाठीची योजना आहे आणि तुमच्याकरिताच आहे. त्यामुळे भलेही सध्या वेगवेगळ्या बातम्या येत आहे की लाडक्या बहिणीवर एवढा खर्च होत आहे, तेवढा खर्च होत आहे, ताशेरे ओढल्या जात, सर्व काही खरं आहे, आपल्याला कळत आहे. परंतु यांच्या वतीनंच ही आपल्याकरिता आणलेली योजना आहे. त्यामुळे आपल्याला लाभ द्यायचा का नाही हेच ठरवणार आणि नक्कीच लाभ जोपर्यंत योजना चालू राहणार तोपर्यंत खऱ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. आणि खऱ्या लाभार्थ्यांना खरोखर आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते देण्यास हरकत नाहीये. कारण की ज्या लाभार्थ्याचे नाव ऑलरेडी कटलेचा अर्थ ज्याच्या घरी चारचाकी वाहन आहे किंवा ज्या परिवारामध्ये रिटर्न भरल्या जातो, अशा परिवाराची केवायसी पोर्टलवर किंवा मोबाईलवर करत असताना ऑलरेडी त्या योजनेमध्ये त्यांचं नाव नाही आहे असं पॉपअप स्क्रीनवर लिहून यायचं. त्याच्यामुळे त्यांच्याकडून चूक होण्याचा संदर्भच नाहीये. फक्त चूक कोणाकडून झाली, ज्या खरोखर पात्र लाभार्थी बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांनी केवायसी केली आणि त्यांच्याकडूनच चूक झालेली आहे. त्याच्यामुळे केवायसी दुरुस्तीकरिता वेळ मिळाल्याच्या नंतर सुद्धा ज्या लाडक्या बहिणीकडून चूक झालेली आहे त्या सर्वच पात्र ठरणार आहेत. आणि यांनी सुद्धा या अगोदर सांगितलेलं होतं की राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं जानेवारी पर्यंत केवायसी नाही झाली तरी सुद्धा त्यांना लाभ देण्यात येणार आहे. परंतु फेब्रुवारी पासून केवायसी बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता जानेवारी पर्यंतचं म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तीनही मिळण्याचे मिळून 4,500 रुपये राज्य शासन या लाडक्या बहिणींना देऊ शकते, द्यायला हवं आणि लाडक्या भगिनीकडून तशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे. तर लाडक्या भगिनींनो, मुळात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी सुद्धा ही मागणी करावी याकरिता मी सुद्धा आपणा सर्वांना आवाहन करीत आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे केवायसी दुरुस्ती करण्याकरिता संधी मिळावी, केवायसी परत सुरू व्हावी ही आपली एक मागणी होती. त्या संदर्भात मी ही माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ती मागणी तुमची मान्य झालेली, केवायसी सुरू झालेली आहे. काही ठिकाणी नाही झाल्या, लवकरात लवकर सुरू होऊन जातील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी माहिती आहे ती नेहमीप्रमाणेच आपणा सर्वांकरिता, लाडक्या भगिनींकरिता नक्कीच उपयोगी ठरेल. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर अशीच माहिती, विश्वासार्ह माहिती मी आपणा सर्वांपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींपर्यंत पोहोचवू शकेल. याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि इतर सर्वत्र महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत ही अपडेट, ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा लाडक्या भगिनींनो. आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतच असतो, देतच आहे आणि देतच राहील. आणि प्रतिक्रिया सुद्धा माझी सुद्धा काय असेल नसेल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या करिताच्या उपयोगी माहितीसह आणि एका नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.